प्रशांत कोरटकर यांच्यावर त्वरित कारवाईची मागणी. खासदार शाहू महाराज छत्रपतींची पत्रकार परिषद. वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांना आतापर्यंत अटक करायला पाहिजे होतं. ऐकण्यात आलंय की ते दुसऱ्या राज्यात गेलेत. त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हायला हवी. सरकारने स्वतः कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं मत खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी नागपुरात व्यक्त केलं. गडचिरोलीचे खासदार यांच्या मुलांच्या लग्नासाठी नागपुरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरटकर प्रकरणावर राज्य सरकारवर टीका केली. प्रशांत कोरटकरांचा एक व्हिडिओ आलाय. त्यांनी संभाजी महाराजांना अभिवादन करतानाचा व्हिडिओ आहे आणि महाराष्ट्राची जगभरात ओळख छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यामुळे असा उल्लेख त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. त्यांचं ते वक्तव्य त्यानंतर हा व्हिडिओ कसा पाहतो? ठीक आहे. आणखी काही तुम्हाला काही विषय घ्यायचा आहे? नाही, तुम्हाला काय विचारू शकता. आणि काही हा विषय आता जो तुम्ही घेतला हा सगळ्यांनाच माहीत आहे आणि सगळ्यांना म्हणजे कोणी त्याला त्याच्या बाजूने राहणं अशक्यच आहे आणि सगळ्यांनीच निषेध केलेलाच आहे. जवळजवळ मला वाटतं इथेही केलेला आहे असता सगळीकडे. आज कोल्हापूरमध्ये या संदर्भात काही बैठक वगैरे पार पडणार आहे आणि काही वकिलांच्या संघटनामार्फत सुद्धा गुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्न केले जाणार अशी माहिती आहे. गुन्हा तर शासनाने सुमोटो नोंदवला पाहिजे, स्वतः नोंदवलं पाहिजे. अनेक वेळा ते स्वतः नोंदवलं. कालचीच घटना जर आपण पाहिली तर त्याचं मला वाटतं ते म्हणायला लागले तर शासनात आम्ही ॲक्शन घेणार आहे, पण ॲक्शन घेताना काही दिसत नाही. अनेक वेळा अनेक केसेस आता होत गेल्या तर त्याच्यावर प्रत्यक्षात त्यांनी ॲक्शन अजून काही फारशी घेतलेली दिसत नाही. आजपासून अधिवेशन सुरू होत आहे. काही अपेक्षा आहे तुमची की महापुरुषांचा अपमान करणाऱ्या विरोधात काही कठोर नवीन कायदा तिथं आता ते इश्यू निघेलच तिथं आणि जे अपमान करणारे आहेत ते त्यांना त्यांच्या पाठीमागे कोण राहतील असं वाटत नाही ऑफिशियली तरी. बरं, तुम्हाला असं वाटतं की नवीन कायदा यायला पाहिजे, धोरणात्मक असे प्रकार परत घडणार नाही? आहे ते कायदे पुष्कळ आहेत ना आणि नवीन कशाला पाहिजे आहे. त्या कायद्यांमध्ये तुम्हाला ॲक्शन घेता येते. म्हणजे नवीन कायद्याची गरज नाही आहे त्याच्यात तुम्हाला घेता येते ना. त्यात काही उणिवा काही ते कायद्यात असतील ज्याच्यामुळे ॲक्शन घेता येत नाही तर नवीन कायदा. थँक्यू. काय नागपूर काय म्हणताय? नागपूर शांत आहे ना. हां, नागपूर शहरात तुम्ही बघितलं असेल विकासाचा फरक तुम्हाला जाण किती वर्षानंतर आला तुम्ही नागपूरला? 3-1 वर्ष जरी झाले असतील. थोडा चेंज दिसतोच ना. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने
बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है, कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू, आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।